मी अमिता. न्यूज अनकटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बातमीपत्रात सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत, मात्र त्याआधी नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. समृद्धी महामार्गामध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांचं जालन्यात भीक मागो आंदोलन. जमिनीस कमी मोबदला दिला जात असल्याने शेतकरी आक्रमक. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात भव्य मशाल चिन्हाचं अनावरण. आगामी काळात 1 लाख घरामध्ये मशाल चिन्हाची पत्रकं वाटण्याचा निर्धार. भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना डावलून पाथर्डीत भाजपाचा निर्धार मिळावा. पक्षश्रेष्ठीने आमचा विचार न करता निर्णय घेतल्यास निर्णय घेऊ, अरुण मुंडे यांचं मत. तिरुपती लाडू वाद, कोट्यवधी भाविकांच्या आस्थेचा विषय, स्वतंत्र SIT तपास करणार, सुप्रीम कोर्टाचे निर्देश. जालना नांदेड समृद्धी महामार्गामध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांनी जालना येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर भीक मागो आंदोलन केले. महामार्गाच्या रस्त्यात अनेक शेतकऱ्यांच्या लाख मोलाच्या जमिनी गेल्या असून शासनातर्फे शेतकऱ्यांच्या जमिनींना कमी मोबदला दिला जात आहे. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी जालना उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर भीक मागो आंदोलन केले. जमिनींना योग्य तो मोबदला द्यावा अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे. 2021ला जालना नांदेड समृद्धी महामार्गाची कोरोना महामारीची बिमारी असताना अधिसूचना निघाली आणि या सर्व शेतकऱ्यांसाठी काळा दिवस हा त्या ठिकाणी उजाडला असा आम्हाला शेतकऱ्याला आता भावना झालेली. कारण आमच्या या जमिनी या लाख मोलाच्या असताना 30 ते 40 लाख रुपये एकरी आज बाजारभाव असताना आम्हाला कवडीमोल दराने नोटिसा या शासनातर्फे आलेल्या आहे. आम्ही सर्व ठिकाणी पाठपुरावा केला, नेत्याकडे गेलो, मंत्र्यापर्यंत गेलो, मुख्यमंत्री यांनासुद्धा निवेदन दिले, परंतु कोणची दखल आमची या ठिकाणी घेतलेली नाही. आणि आम्हाला कमी बाजारभाव दिल्यामुळे या ठिकाणी आम्ही हे आज रोजी भीक मागो आंदोलन या ठिकाणी ठेवलं आहे. या ठिकाणी आमच्या मागण्या अशा आहे की जे जालन्याच्या आजूबाजूचे गाव असतील 10 किलोमीटरच्या आतले त्या सर्व गावांना सरसकट येलो झोन प्रमाणे दर द्यावा. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विहीर, बोरवेल किंवा इतर पाण्याची सुविधा असेल त्यांना बागायती जमिनीचा मावेजा या ठिकाणी द्यावा. या ठिकाणी आम्हाला जे सन 2019 पासून रेडी रेकनरचे 10% दर नियमाप्रमाणे वाढवले नाही, तीसुद्धा वाढ ही शेतकऱ्यांना द्यावी व इतरही आमच्या मागण्या या ठिकाणी आहेत. त्या मागण्या मंजूर करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आंदोलन करीत आहे. दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईत आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रग्सचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाने खळबळ उडाली असून या रॅकेटमध्ये काँग्रेसचा दिल्लीतील एक नेताही असल्याचं समोर आलंय. याच मुद्द्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर हल्ला चढवलाय. 5,600 कोटींच्या प्रकरणात काँग्रेसच्या एका प्रमुख व्यक्तीचा सहभाग खूपच गंभीर आणि लज्जास्पद आहे, असं शहा म्हणाले. वर्धाच्या समुद्रपूरमधील धुम्मनखेडा येथील एक गर्भवती महिला उमरेड आगाराच्या बसने हिंगणघाटच्या रुग्णालयात प्रसूतीसाठी जात असताना बसमध्येच तिला प्रसव वेदना सुरू झाल्या. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता बस चालकाने त्वरित बस उपजिल्हा रुग्णालयाकडे वळवली. मात्र तेवढ्यात महिलेने बसमध्येच गोंडस बाळाला जन्म दिला. पण दवाखान्यात पोहोचल्यावर डॉक्टरांनी दुर्दैवाने बाळाला मृत घोषित केलं. या घटनेमुळे नागरिकांचा प्रशासनाप्रती ऍक्च्युअली तो विषय असा की दुर्दैवी मृत्यू झाला, पण ते डॉक्टरांनी दवाखान्यात गेल्यानंतर मृत घोषित केलंय ना, ठीक आहे, दुर्दैवी काढते. वर्धाच्या समुद्रपूरमधील धुम्मनखेडा येथील एक गर्भवती महिला उमरेड आगाराच्या बसने हिंगणघाटच्या रुग्णालयात प्रसूतीसाठी जात असताना बसमध्येच तिला प्रसव वेदना सुरू झाल्या. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता बस चालकाने त्वरित बस उपजिल्हा रुग्णालयाकडे वळवली. मात्र तेवढ्यात महिलेने बसमध्येच गोंडस बाळाला जन्म दिला. पण दवाखान्यात पोहोचल्यावर डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केलं. या घटनेमुळे नागरिकांचा प्रशासनाप्रती रोष व्यक्त होत असून वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना जीव धोक्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय. डिलिव्हरी झाली, त्यांनी इमर्जन्सी सांगितलं, 8व्या महिन्यात चालू होता त्यांना. इमर्जन्सी सांगितलं, डायरेक्ट गाडी बस स्टॉपला नेतात, डायरेक्ट हॉस्पिटलला. चला, धन्यवाद. बढिया काम केलं जी. डिलिव्हरी नॉर्मल झाली का मग दादा? डिलिव्हरी तर मालूम नाही, त्या मॅडम वगैरे होत्या. अच्छा, बाळ बाहेर आले. अच्छा, म्हणजे बसमध्ये डिलिव्हरी झाली? बसमध्ये 8व्या महिन्यात चालू होतो. त्यांनी मला इथे सांगितलं सायंकाळ हॉस्पिटलला, इथे काय म्हणते बुडांगोलीचं पहिले सांगितलं. अच्छा, मी बस स्टॉपला नाही का गाडी, डायरेक्ट इथे ना. बरोबर.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचं मशाल चिन्ह घरोघरी पोहोचवण्यासाठी कोल्हापुरात अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आलाय. शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांच्या हस्ते मिरजकर टिकिटी इथं भव्य अशा मशाल चिन्हाचं अनावरण करण्यात आलंय. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत येत्या कोल्हापुरातील 1,00,000 घरांमध्ये मशाल चिन्हाची पत्रकं पोहोचवण्याचा निर्धार करण्यात आलाय. बीड जिल्ह्यातील अंबेजोगाईच्या माता योगेश्वरी देवीचा नवरात्रोत्सव मोठ्या थाटामाटात सुरू झालाय. योगेश्वरीचे मंदिर यादवकालीन आहे असे सांगितले जाते. बीड जिल्ह्याचे कुलदैवत मानल्या जाणाऱ्या योगेश्वरी देवीच्या मंदिरात दुपारी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं असून भाविकांच्या सुरक्षेसाठी इथं CCTV कॅमेऱ्यांची व्यवस्था. नमस्कार, मी शिवा यारेकर. योगेश्वरी देवी मंदिर अंबेजोगाई येथे 9 दिवस हा नवरात्रोत्सव सुरू आहे. काल पहिली माळ आणि माझ्या नृत्यसंस्थेचा पहिला कार्यक्रम होता. मी शिवा यारेकर नारायणी नृत्यकला मंदिर या नृत्यसंस्थेअंतर्गत काल पहिल्या माळेत माझी नृत्यसेवा सादर केलेली आहे. आता आजपासून पुढे सलग 8 दिवस हा कार्यक्रम सुरू राहणार आहे. अतिशय स्तुत्य उपक्रम आणि देवीच्या चरणी मला माझी कला सादर करण्याची संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजते. नवरात्रीत म्हणजे अश्विन महिन्यात आणि मार्गशीर्षात देवीचे उत्सव होतात. नवरात्रीतले 9 दिवस तर असतातच, पण मार्गशीर्षातला जो उत्सव आहे तिथे देवीच्या म्हणजे मंदिराच्या परिसरात 50,000हून अधिक भाविक त्यांची गर्दी असते. संपूर्ण महाराष्ट्रभरातून भाविक दर्शनाला येतात. महाराष्ट्रातील कोकण विभागातल्या काही लोकांची ही आद्य दैवत किंवा कुलस्वामिनी आहे. 1 जुलैपासूनच यंदा नवीन समिती निर्माण झाली. वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत. पाहूयात उर्वरित बातमीपत्र. अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपमध्ये गटबाजी झाल्याने भाजपला ग्रहण लागलं असल्याचं चित्र दिसून येते. भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे यांच्या विरोधात भाजपचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे, ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ दौंड यांनी आमदारकी लढवण्यासाठी दंड ठोपटले आहेत. पाथर्डी येथे नुकताच भाजपा कार्यकर्त्यांच्या निर्धार मेळाव्यातून त्यांनी विधानसभेसाठी रणशिंग फुंकलं असून पक्षश्रेष्ठींनी आमचा विचार करून निर्णय घेतला नाही तर आम्ही वेगळा विचार करू असा निर्धार अरुण मुंडे आणि गोकुळ दौंड यांनी व्यक्त केलाय. इस्लामाबादमध्ये 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली. 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानमध्ये SCO शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेसाठी पाकिस्तानने इतर देशांसह भारतालाही आमंत्रित केलं होतं. SCO मध्ये भारतासह चीन, रशिया, पाकिस्तान, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तानचा समावेश आहे. गोंदिया जिल्ह्यातील देवरीचे काँग्रेसचे आमदार सहसराम करोटे
यांनी विविध मागण्या घेऊन देवरी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय. सरकारने लाडकी बहीण योजना काढून लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र गॅस सिलेंडर, खाद्यतेल, डाळ यांचे दर वाढवले असून बेरोजगारी, शेतकरी, शेतमजूर यांच्या प्रश्नाकडे महायुती सरकार लक्ष देत नाही असा आरोप करत आमदार कोरोटेंच्या नेतृत्वात हजारो काँग्रेस कार्यकर्त्यांनी देवरी उपविभागीय कार्यालयावर विराट धडक मोर्चा काढला. मराठ्यांचे काही मंत्री, खासदार, आमदार मराठ्यांकडे लक्ष देत नाही अशी खंत मनोज जरांगे यांनी बोलून दाखवली आहे. मरणाचा पैसा गरिबाच्या जीवावर कमावला, आता त्यांना गरिबांची गरज नाही असं म्हणत जरांगे यांनी मराठा आरक्षणावर न बोलणाऱ्या मराठा नेत्यांवर निशाणा साधलाय. यावेळी मराठा आरक्षणाबाबत न बोलणाऱ्या मराठा समाजाच्या नेत्यांना मराठा समाज बुक्का लावणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहुयात उर्वरित बातमीपत्र. तिरुमला तिरुपती व्यंकटेश्वर बालाजी मंदिरात लाडू प्रसादाच्या वादावरून अलीकडील काळात चांगलंच राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं. या संदर्भात भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली. या याचिकेवरील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने स्वतंत्र विशेष तपास पथकाकडून तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू भेसळीचा तपास केला जाईल असं महत्त्वाचे निर्देश दिले. 173 पैकी 52 गावात वॉटर ग्रिडचे पाणीच गेलं नाही. मग योजना पूर्ण झाली कशी असा सवाल करत भाजपा आमदार बबनराव लोणीकर पाणी पुरवठा अभियंत्यावर संतापले. दिवाळीपर्यंत 173 गावात वॉटर ग्रिडचे पाणी गेलं पाहिजे. दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई करा अशा सूचना लोणीकर यांनी पाणी पुरवठा अभियंत्याला दिल्या. वॉटर ग्रिडचे कामे करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला आता एका दिवसाला 30,000 रुपये दंड लावा असा हा आदेशही लोणीकरांनी दिलाय. बादरानं रिपोर्ट करून टाकला केंद्राला
मोदीजींच्या सरकारला की योजना पूर्ण झाली. रिपोर्ट करून टाकला पाणी पुरवठा प्रधान सचिवांना की आमची योजना पूर्ण झाली. आणि यांनी रिपोर्ट केला की फिजिबल दृष्ट्या योजना पूर्ण झाली, आर्थिक दृष्ट्या योजना पूर्ण झाली. 173 गावातल्या 52 गावात पाणीच गेलं नाही. योजना पूर्ण कशी झाली? येड्याला कळतं ना, शाण्यालाही कळतं. 52 गावात पाणी गेलं नाही म्हणजे योजना पूर्ण नाही झाली. मंठा तालुक्यात 120 गाव आहेत. 120 गावात पाणी जायला पाहिजे होतं आतापर्यंत 10 वर्षात, ते गेलं नाही. हे घुले नावाचे कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यांना मी 70,000 रुपये एका दिवसाला दंड लावला होता. 70,000 रुपयाचा दंड लावल्यावर कसं बसं काम झालं आणि 101 गावात पाणी गेलं दंड लावल्यावर. मंठ्याच्या योजनेमध्ये दर दिवसाला किती दंड लावला आपण आता? 30,000 रुपये. या योजनेला 30,000 रुपये रोजचा दंड आहे 120 गावाच्या. आता हे रिपोर्ट यांनी वर कळून टाकला की योजना पूर्ण झाली, दोन्ही योजना पूर्ण झाल्या. म्हणजे त्यांची नोकरी वाचवायसाठी त्यांनी हे केलेले खोटे रिपोर्ट आहेत. मी जर हायकोर्टात एखाद्याला पिटिशन टाकायला लावलं तर कोर्ट यांना सगळ्याला कारवाई करून घरी पाठवू शकतो. आता या सगळ्या गोष्टी, कोणाची नोकरी घालवणं, त्याला जेलमध्ये घालणं, त्याच्यावर FIR करणं, माझ्या मतदारसंघातल्या एखाद्या अधिकाऱ्यावर सूड उगवणं हा माझा स्वभाव नाही. 30 वर्षात मी एखाद्या अधिकाऱ्याला वाईट बोललो असेल, हटवलं असेल, डिक्शनरीमध्ये जे शब्द नाहीत ते वापरले असतील. महात्मा गांधीजींच्या अहिंसा सत्य या तत्वांमध्ये जग बदलवण्याची ऊर्जा आहे. या ऊर्जेचा सकारात्मक वापर केला तर जगातील अशांतता दूर होईल. प्रत्येकाने हे विचार प्रत्यक्ष आचरणात आणावे. यातून महात्मा गांधीजींना अपेक्षित रामराज्याच्या संकल्पनेतील भारत घडवता येईल, असे प्रतिपादन इंडोनेशियाचे गांधी विचारवंत पद्मश्री अगुस इंद्रा उदयन यांनी केले. जळगावातील जैन हिल्स येथील गांधी तीर्थ कस्तुरबा सभागृहात गांधी रिसर्च फाउंडेशन आणि जय हिंद लोक चळवळीच्या 3 दिवसीय ग्लोबल परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. वेळ झाली आहे बातमीपत्रात तिथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.